नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी टॉक या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या चालू घडामोडीवर जे काही महत्त्वाचे प्रश्न बनतात ते सर्व प्रश्न पाहणार आहोत। तर पाहूयात प्रश्न पहिला, कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट टीबी निर्मूलन कार्यक्रमासाठी केंद्र सरकारचा पुरस्कार मिळालेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, केरळ या राज्याला सर्वोत्कृष्ट टीबी निर्मूलन कार्यक्रमासाठी केंद्र सरकारचा पुरस्कार मिळालेला आहे। पुढचा प्रश्न, अलीकडेच भारताची यूपीआय सेवा डॅश डॅश आणि मॉरिशस या दोन देशांमध्ये सुरू झाली? तर ऑप्शन नंबर सी, श्रीलंका आणि मॉरिशस या दोन देशांमध्ये भारताची यूपीआय सेवा सुरू झालेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये अव्वल स्थान मिळवणारा इतिहासातील पहिला गोलंदाज कोण बनलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, जसप्रीत बुमराह हा क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये इतिहासातील पहिला गोलंदाज बनलेला आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, 30 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅपिटलायझेशन पार करणारा पहिला भारतीय समूह कोणता बनलेला आहे? तर टाटा समूह हा 30 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅपिटलायझेशन पार करणारा पहिला भारतीय समूह बनलेला आहे। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मौल्यवान असूचीबद्ध कंपनी कोणती ठरलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मौल्यवान असूचीबद्ध कंपनी ठरलेली आहे। प्रश्न क्रमांक 6, आयसीसी अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026 कोठे आयोजित केलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, संगीत नाटक अकादमी आपले पहिले प्रादेशिक दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र कोठे स्थापन करणार आहे? तर ऑप्शन नंबर डी, हैदराबाद या ठिकाणी संगीत नाटक अकादमी आपले पहिले प्रादेशिक दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र स्थापन करणार आहे। पाहूयात पुढचा प्रश्न, लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर प्यारेलाल शर्मा यांना लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित किंवा गौरवण्यात आलेले आहे। तर पाहूयात पुढचा प्रश्न, भारतात सर्वात जास्त रामसर स्थळे कोणत्या राज्यात आहेत? तर ऑप्शन नंबर डी, तामिळनाडू या राज्यात सर्वात जास्त रामसर स्थळे आहेत। तर मित्रांनो, तामिळनाडू या राज्यात किती रामसर स्थळे आहेत हे तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये सांगा। मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी, नासाने महासागर वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी कोणतं नवीन हवामान मोहीम सुरू केलेली आहे? तर ऑप्शन ए, अपोलो, बी, हबल, सी, ओरियन, डी, पेस। जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।